नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण. तर मी तुम्हाला आज एक स्वामी समर्थांची प्रेरणादायी अशी कथा सांगणार आहे. तर तुम्ही बघा, हे जर तुम्ही ऐकली तर तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद आणि प्रचिती भेटेल. तर बघा, तुम्ही खूप त्रासात आहात का? घरात समस्या, पैशांच्या अडचणी, मनात भीती, तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. कारण आज तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा असा एक मी संदेश सांगणार आहे, जो हजारो भक्तांचे म्हणजेच लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. तर अक्कलकोट निवासी अक्कलकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी, तर स्वामी म्हणजे काय? तर स्वामी म्हणजे फक्त नाव नाही, तर तो एक अनुभव आहे, एक शक्ती आहे. आजही लाखो भक्तांना स्वामी समर्थ दर्शन देतात, त्यांना संकटातून बाहेर काढतात आणि त्यांच्या पाठीशी उभारतात. मग फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तर तुमचा विश्वास आणि श्रद्धा त्यांच्यावर असायला पाहिजे. तर श्रद्धा आणि सबुरी हे दोन्हीही असायला पाहिजे. तर स्वामींची एक मी तुम्हाला प्रेरणादायी कथा सांगणार आहे. तर ती अशी आहे, तर तुम्हाला ती ऐकल्यावर असं वाटेल की आपल्या डोक्यावर स्वामींचा हात कधीच नव्हता असं वाटणार नाही. आपले स्वामी आपल्यासोबत कायमस्वरूपी आहेत असंच वाटेल. तर बघा, एकदा एक गरीब माणूस खूप त्रासात होता. घरात खायला नव्हते, कर्ज खूप झाले होते. तर तो दररोज स्वामींच्या नावाने रडत असत. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या समोर जाऊन तो म्हणाला, स्वामी, माझं काही चालत नाही, कामधंदा नाही, मी खूप थकलो आहे. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि अचानकच म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याने त्याचे पूर्णच्या पूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात झाली. हळूहळू त्याला काम मिळायला लागले, घरात सुख शांती आली आणि तो माणूस आयुष्यभर म्हणत राहिला, स्वामींवर विश्वास ठेवा, ते कधीच साथ सोडणार नाहीत. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्याला एक मोठा संदेश देतात. कधीही हार मानू नका, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आपण नेहमी म्हणतो, माझं काहीच होत नाही, पण आपण प्रयत्न करतो का? ही गोष्ट लक्षात ठेवता का तुम्ही? तर स्वामी म्हणतात, काम करा, विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. आपल्या आयुष्यात जे काही होते ते स्वामींच्याच इच्छेने होते. तर कधी उशीर होतो, तर कधी लवकर मिळते, पण स्वामी कधीच अन्याय होऊ देत नाहीत. जर तुम्हाला स्वामींची कृपा हवी असेल तर तुम्ही हे 3 जे सोपे उपाय आहेत ते तुम्ही करायचे आहेत. तर काय करायचे आहेत ते उपाय, तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते 3 उपाय आहेत. तर ते तुम्ही 3 उपाय जर पाळले तर तुमच्या आयुष्य बदलायला सुरुवात होते. तर दररोज सकाळी उठून शुचिर्भूत होऊन स्वामींचे 11 माळी तरी जप करावा. 11 माळी जप जर करणं होत नसेल, निदान 11 वेळा तरी उठल्या अंथरुणातच आपण स्वामींचं नाव घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही जप करायचा आहे. तर निदान अंथरुणातच असतो त्यावेळेलाच आपण 11 वेळा निदान बोलावा. त्यानंतर आपण स्वामींचा फोटोची गुरुवारी विधिवत पूजा करावी, दिवा लावावा. आणि तिसरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, कोणत्याही गरीब व्यक्तीला मदत करा. तुम्हाला पैशाची जमली नाही तर त्याला आपण बळाची तरी मदत करू शकतो. म्हणजे एखाद्याला श्रमदान दिले तरीही ती मदतच होते. मग गरीबाला हे छोटे जे उपाय असतात ते आपण केले तर आपले आयुष्य बदलून जाते. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. फक्त एकदा मनापासून त्यांना हाक मारा, ते नक्कीच उत्तर देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला नक्कीच लिहा.
अशाच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या चॅनलवर म्हणजेच स्वामी विचारसार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा, लाईक करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.